अरे तुम्हा सर्वांचा बाप आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सन्मानानं परत आलेला आहे आणि मला देवाभाऊंचं विधिमंडळातलं मुख्यमंत्री झाल्यानंतरचं पहिलं भाषण ऐकण्याची उत्सुकता लागलेली आहे. महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा ती उत्सुकता लागलेली असेल. अरे राऊत म्हणजे त्याच्या तोंडाची गटारगंगा आहे, त्याचा आता विषय तुम्ही लवकर घेऊन. अरे आज माझ्या एकट्याच्या चेहऱ्यावरती नाही, महाराष्ट्रातला गावगाड्यातला जो माणूस आहे, शेतकरी आहे, कष्टकरी आहे, उपेक्षित आहे, बहुजन आहे, त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आज हास्य फुललेलं आहे. 2019ला ज्या जनतेने माननीय देवाभाऊंना मुख्यमंत्री पदासाठी बहुमत दिलं होतं, त्यांचा विश्वासघात केला आणि त्या विश्वासघातामध्ये जे आनंदात होते, मजेत होते, त्यांना 2024ला त्यांच्या ढोंगणावरती लात घालून त्यांना राजकारणातून बाहेर जनतेने काढलेले आहे आणि पुन्हा तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती माननीय देवाभाऊ उद्या संध्याकाळी